वाढवणार आहे। सर, आपल्या पदाचे कार्य काय आहे? माझ्या पदाचे कार्य मी आता सध्या प्रशासक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दोन्ही आहे। तर जिल्हा परिषद गडचिरोली तसेच जिल्ह्यामधील पंचायत समिती ग्रामपंचायती यांची जबाबदारी माझ्याकडे आहे। त्यासोबतच गावामधील आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन या ज्या महत्त्वाचे विभाग आहेत ते देखील जिल्हा परिषदेमार्फत चालवले जातात। तर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील ज्या काही संस्था आहेत शासनाच्या त्याचा मी नेतृत्व माझ्याकडे आहे। सर, आजच्या शिक्षणाविषयी आपलं मत काय आहे? आजचं शिक्षण अतिशय चांगल्या प्रकारे जात आहे। आपल्याकडे तंत्रज्ञानाचा वापर वाढलेला आहे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, मशीन लर्निंग म्हणतो, त्याचा वापर करून एक चांगलं पिढी घडवण्याचं आपण काम करू शकतो। पुस्तकी ज्ञानासोबतच आपल्याकडे इतर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मग त्याच्यात क्रीडा असेल, कला असेल, संगीत असेल, या सगळ्यांचं मिळून जे जीवन शिक्षण आहे याचा आजचं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्याचा जास्त विचार केला गेलेला आहे आणि याने नक्कीच विद्यार्थ्यांच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी देखील फायदा होईल। सर, आम्हा विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश देणार? चांगले आपल्याकडे सुविचार बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषद दिला जातो, हसा खेळा, चांगले राहा, आनंदी राहा, चांगले खेळा, चांगले शिका आणि स्वप्न पाहायला कधीही भिडभाड बाळगू नका। म्हणजे उद्या आपल्या इथल्या एखाद्या मुलाला वाटतं की विमान पाहिलं, मला वैमानिक व्हायचं आहे, तर ते देखील स्वप्न पाहायला घाबरायचं नाही। किंवा मला उद्या मंगळावर जायचं आहे, चंद्रावर जायचं आहे, असं देखील स्वप्न पाहिलं तर काही अडचण नाही आहे। आपली आता तेवढी व्यवस्था सक्षम आहे, तंत्रज्ञानाने आता प्रत्येक शेवटच्या घरापर्यंत गोष्टी पोहोचलेल्या आहेत। तर तोच माझा संदेश राहील मुलांना की स्वप्न पहा, आपली शाळा चांगली आहे, आपलं भविष्य देखील चांगलं आहे। आदरणीय सर, आपण आमच्या शाळेत आलात, आपण जो आपला बहुमूल्य वेळ दिला आणि जे अमूल्य असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।